महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। रायगडच्या टंकारपणाचा नेतृत्व असलेल्या सुभाष घारे यांच्या नेतृत्वाखाली नारायणराव दामसे, जयवंतीताई इंगोळा, रवींद्रजी भांजे, तेजांजी देशमुख, सचिनजी कर्णूक, नितीन खाडे, करणजी मालुसरे, इम्तियाज पंजेकर, जयंत देशमुख, मनोहर देशमुख अशा असंख्य सहकार्यांच्या पक्षप्रवेश प्रसंगी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समाज मेळाव्याला आवर्जून त्यांनी हजेरी लावली। ते महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री, माझे ज्येष्ठ सहकारी नंदा दारोडी झिरवाजे, खास या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले इगतपुरचे आमदार हिरामणजी खोसकर, ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा नेत्रदीपक सोहळा तुम्ही आम्ही सारेजण रायगडकर आणि उभा महाराष्ट्र अनुभवतोय, ते आपल्या सर्वांचे नेते सुधाकरजी घारे, नारायणरावजी दामसे मगाशी उल्लेख या ठिकाणी केलाय, भगवान सिंग भोईर, भरत भगत, अशोक भोपतराव, दत्ताजीराव मुसुरकर, एकनाथ धुळे व्यासपीठात या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्वच नावं घ्यावी तशी भरपूर नावं या ठिकाणी आहेत। खालापूरचे पक्षाचे अध्यक्ष बैलमारे, खोपलीचे उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी माथेरानचे अजय सावंत, सर्व सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणात जमलेले माझे तमाम कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुभाष तुम्ही चमत्कार करणारे एक नेते आहात। अपघाताने निवडणुकीमध्ये तुम्हाला दुर्दैवाने पराभूत व्हावं लागलं, तरी जिद्द आणणारा नेता त्याचं नाव आहे सुधाकर घारे, याचा मला मनापासून अभिमान आहे। राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात, काही वेळेला राजकीय बंधनाला सुद्धा सामोरं जावं लागत असतं, परंतु पराजयाने न ते बघता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेशी काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पक्षाची ताकद, कार्यकर्त्यांचं धोरण, सर्वसामान्य जनतेची असलेली दीर्घकाळची सेवा किती ताकदीने संघटित होऊ शकते गेले अनेक महिने आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये निश्चितपणे अनुभवता। या साऱ्याचा परिणाम निश्चितपणे त्या ठिकाणी झाला की नारायणराव दामसे तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांना सुद्धा विश्वास वाटला की नाही की सुधाकर शेठ घारेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची संधी आपल्याला मिळेल, हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण ही किंवा आपल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी दाखवली, आपल्या जयवंतीताईंनी दाखवली, रवींद्रजीने दाखवली, गजानन देशमुखांनी दाखवली, जयेंद्र देशमुखांनी दाखवली, मनोहर देशमुखांनी दाखवली। आणि मगाशी मी आवर्जून विचार करत होतो, सचिनजी तुमचे अतिशय मार्मिक शब्दात, योग्य शब्दामध्ये नेतृत्वाच्या बद्दलचा आदर व्यक्त करत 19 वर्ष ज्या राजकीय पक्षामध्ये आपण वाटचाल केली त्याच्याबद्दलचा आदर ठेवत उद्याच्या भविष्याची चाहूल आपण मनामध्ये अंगीकारली आणि आज सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्व सहकार्यांचं अंतःकरणापासून अजितदादांच्या मार्फत मी पुन्हा एकदा या कर्जाच्या भूमीमध्ये मी मनापासून स्वागत करतो। खरा दीर्घकाळ या तालुक्याच्या राजकारणाशी, इथल्या जडणघडणीशी माझा जिरवार साहेब 1992 सालापासूनचा त्याचा संबंध आहे। 84 सालामध्ये मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो। 41 वर्षाचा कालखंड कसा गेला ते कळलं नाही, पण या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची, या तालुक्यातल्या जनतेशी एकतरीची भावनिक बांधिलकी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गेल्या 40 वर्षापासूनची आली। माझ्या मतदारसंघावरती मी जेवढं प्रेम केलं असेल तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा खचित अधिक जास्त या कर्जत खानापूरच्या मतदारसंघावरती जनतेवरती प्रेम केलं। पण मला नम्रपणे सांगायचं की या मतदारसंघाच्या जनतेने सुद्धा तितक्याच पद्धतीचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आयुष्यभरासाठी दिला, म्हणून वाटचाल मला त्या ठिकाणी निश्चितपणे करतात। एका हाताने कधी चाली वाजत नसते, योग्य पद्धतीने भूमिका बजावण्याची न्याय्य पद्धतीची भूमिका पण स्वीकारल्याच्या नंतर
जनता अतिशय पूर्णपणाचं पारंबत त्या ठिकाणी निश्चितपणे उभं करत असतं. आणि म्हणून आज म्हणून भाई तुमचे विचार या ठिकाणी ऐकले, अशोकचे ऐकले, एकनाथचे ऐकले. मी अनेक वर्ष आपण सोबत राजकीय जीवनामध्ये यशस्वीपणाची वाटचाल करतो. शेवटी आपल्या मनामध्ये असलेल्या भावना खतखत तो या ठिकाणी मोठेपणाने व्यक्त केली. ही जी काही जवळीक आपण गेली अनेक वर्षापासूनची जतन केली, त्याच्यामुळे आज आपण मोठेपणाने या ठिकाणी बोलूया. या श्रीसंतांच्या पवित्र वेळेला एवढं सांगू इच्छितोय की सुधाकर एकटा नाही तर अजित पवार सहित राष्ट्रवादीची पूर्णपणाची ताकद त्यांच्या पाठीवर उभी आहे. तेवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो. राजकारणामध्ये योग्य वेळ एका ठिकाणी येतच असते. मला माहित नव्हतं जेव्हा साहेब की तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली निवडणूक हरला. तुम्ही मला अशी बोललात ना दुसरी एकदा जिंकला दुसरी कुठे झालं, पण तुम्ही पाठीमागे थांबला नाही. माझ्या राजकारणामध्ये मी 85 स्थानची विधानसभेची निवडणूक हरलो, पण मी थांबलो नाही. सुद्धा भाऊ कदाचित तुमच्याने माझ्यामध्ये एक साम्य असेल, तुम्हालाही पहिल्या निवडणुकीमध्ये अपयश असेल, पण परत पाठीमागे बघून बोलायची वेळ तुमच्यावरती येणार एवढं करतो. ताकद आणि शक्ती, राजकीय इच्छाशक्ती, मनोनिग्रह, प्रामाणिकपणाची लोकांची सेवा करण्याचा अविरत पद्धतीचे असलेले मनामध्ये असलेल्या भावना, निरपेक्ष बुद्धीने साथ देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हे तुमचे सांघिकपणा. तर राजकारणामध्ये पराभूत झाल्याच्या नंतर इतकी ताकद टिकू शकत नसते. अनेकांनी आपल्या राजकारणामध्ये जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, देशभरामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती निश्चितपणे अनुभव असेल. पण जिल्हा साहेब खोडकर साहेबांना या गोष्टीचा अभिमान आहे की गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झाले, पण कर्जत खालीपूरमधली सुई सुद्धा हलू शकली नाही. हे सुद्धा या ठिकाणी अंतर मी सांगू शकतो. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेला विश्वास, प्रेम, निष्ठा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राहत असते त्याचं द्योतक म्हणजे आजचा कार्यक्रम या ठिकाणी त्याने आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण असं तुम्हाला यायला वेळ झाला, पण मला एक सांगितलं पाहिजे की ते आज परदेशामध्ये जाणार होते. ते दोघे ते तसे 2 टोपीवाले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ आहे. समाज म्हणून आपण सर्वजण एकच आहोत. ते काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते. काँग्रेसला ही जागा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2019 सालामध्ये सोडली, त्याला काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे आमदार शिवसेनेमध्ये गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला उमेदवार दिले आणि जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले पदाधिकारी होते, पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिले आणि ते सच्चा कार्यकर्ता म्हणून इगतपुरीकरांनी त्यांना विधानसभेचे जागा निर्वाचित केले. मग कसं करून द्यावी सुद्धा 41 वर्षात मी पण बांधकामाच्या अनेक ठिकाणी गेलो असेल, पण या दोघांकडे जर तुम्ही शिकलं तर तुम्हाला सुद्धा राजकारणामध्ये, विचारांमध्ये, लोकांच्या कामाच्या मध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू शकणार. कधी कुठे कशाकडे जावं आणि आपल्या कामाचा पाठपुरा करावा याचं उत्तम बहिष्कार दिशा त्या ठिकाणी देऊ शकतात. हिरामण कोसकरांची सुद्धा तुम्हाला गंमत सांगतो. एक दिवशी सकाळपासून मी आणि दादा त्यांच्या कामाच्या मागे लागलो, रात्री उशिरा त्यांना बोलवलं आणि रात्री 12च्या नंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला. त्याचे काय परिणाम झाले ते मी आता या ठिकाणी सांगू इच्छित नाही, पण त्याचे जे परिणाम झाले त्याचे सर्वाधिक कोणाला ऐकायला लागलं ते मला ऐकायला लागलं. पण हा बहादर नेता 75,000 पेक्षा जास्त किती मतं मिळून आला, 87,000 मतांनी इगतपुरी संघा प्रगत मतदारसंघात मिळवला. लोकसभेला यांच्या मतदारसंघामध्ये आपण खूप पिछाडीवरती होतो, पण पुन्हा एकदा त्या मतदारसंघामध्ये त्यांनी एक प्राबल्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि एक निश्चितता त्या ठिकाणी टाकलं. सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही काम करता, मग असे उल्लेख केला, या तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. या तालुक्यातल्या अनेक अर्थाने या तालुक्यात महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या इतिहासामध्ये नावारूपाला येतो. पण निरपेक्ष बुद्धीने काम करणारा नेता ज्याला मतदारसंघाला लागतो त्यावेळेला त्या गावाचं आणि त्या परिसराचं नाव सुद्धा कधीतरी उंचावलं जाऊ शकत असतं. कल्पना तुमच्या मनामध्ये आली की पनवेलपासून कर्जतपर्यंत येणारा आपला हा जो काही नवीन रेल्वे मार्ग आहे, उद्याच्या भवितव्याच्या काळामध्ये लोकल मुंबईपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून किंवा आपल्या दुसऱ्या मार्गापासून या ठिकाणी येईल आणि नव्याने होणाऱ्या रेल्वे स्टेशनला वीर हुतात्मा धीराजी पाटील यांचे नाव द्यावं अशी जाहीर सभे माध्यमातून आपण मागणी या ठिकाणी केली. ती आपल्याला आश्वस्त करतो की लोकसभेचा खासदार रायगड लोकसभा मतदारसंघाचा म्हणून नव्हे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून देशामध्ये मोदी साहेबांच्या अमित भाईच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये आम्ही जर सहभागी झालेलो आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण केलेली मागणी रेल्वे मंत्र्यांच्याकडे, पंतप्रधान महोदयांच्याकडे, अमितभाईंकडे पोहोचवण्याचं काम तुमच्या सहकारी सुनील प्रामाणिकपणे करेल. नव्हे तर केंद्र सरकारकडनं त्या संदर्भातली मान्यता कशी मिळवायची त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे प्रयत्नाची पराकाष्ठा करू. दामसरजी, मी तुम्हाला गेले अनेक वर्ष ओळखत आलो. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवडून आलात. सभापती त्या ठिकाणी काम करण्याचा तुम्ही अतिशय उत्तम प्रयत्न केलात. जेव्हा तिथे या पंचायत समितीच्या उपसभापती सुद्धा राहिल्या, रवींद्रजी दांडे असतील, सर्व सहकारीच्या पद्धतीने आज या ठिकाणी येते. गजाननजी देशमुख, याचा अर्थ आपल्या नेतृत्वाच्या बद्दलचा असलेला विश्वास तुमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी. आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा या तालुक्यामध्ये सुप्त विकासाच्या कामाला महत्व दिलं जाईलच. तुम्ही मनामध्ये कुठली शंका त्या ठिकाणी ठेवू नका. आधी तिथे शिवजन मतदारसंघाला जेवढा निधी जाईल त्याच्यापेक्षा काकणभर सरस अधिक निधी या मतदारसंघामध्ये विकासाच्या कामाच्या दृष्टीने असेल. त्याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये संधी आठवत काही कारण नाही. खरं जर का माझ्या मनामध्ये असतं, म्हणजे राजकीय जे काही प्रसंग होते किंवा जी काही मर्यादा होती त्याचं पालन योग्य मी केलं, नाहीतर आज वेगळ्या निकाला मतदारसंघातला लागलेला आपल्याला पाहायला मिळू शकला असतं. ठीक आहे, आज ना उद्या कधी ना कधी त्याची भरपाई करण्याची वेळ येतच असते. आज आपण पुन्हा एकदा एकत्रितपणे त्या निमित्ताने काम करत आलो. तुम्ही काम करत राहा, तुमच्या पाठीमागची शक्ती अबाधित राहील, त्याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका नक्की करा. आज हा तालुका जिल्हा साहेब जसं इगतपुरी तालुका एकेकाळी गणला गेला, नाशिकच्या परिसरामध्ये कृषी आणि अन्य क्षेत्राला जशा प्रकारे वाव त्या ठिकाणी आहे, तसा पर्यटन क्षेत्रात सुद्धा नाव वाव आहे. आणि आज अलिबागच्या बरोबरीने कर्जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आज व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटन फार मोठ्या प्रमाणात वाढतोय, अशा वेळेला या तालुक्याचं सत्व, या तालुक्याचा स्वातंत्र्याचा जाजवलेला इतिहास, संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा इतिहास आणि बहुजन समाजाने परस्परांमध्ये राखलेले सामंजस्य हे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा भाऊच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे त्या ठिकाणी पार पाडले जाईल. त्याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका काही कारण नाही. आज आमचे अरुणजी मालुसरे जे उभाटा शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी काम करतात, त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. इंडियनची पोंजेकर असतील, सगळेच दीर्घकाळाचे आपण एकमेकांच्या सोबत त्या ठिकाणी त्यानिमित्ताने काम केले. अनेक दिवसांनी अनेक महिन्यांनी आज कर्जतमध्ये मिळतो. असं कधी गेल्या 35 वर्ष फिरलेलं होतं, पण या वेळेला उशीर झाला. पण उशीर झाला तर उशिराची भरपाई दुप्पट व्याजाने करणारा मी कार्यकर्ता एवढं करतो. नंतर 15 दिवसांनी माझी कर्जत सोलापूरला फेरी झाली नाही असं हिरवे साहेब कधीच करलं नाही यापूर्वी. पण या मधल्या कालावधीमध्ये जे राजकीय घडामोडी असतात त्यांचं घडलं. पण नारायणराव रामसिंगांनी मधल्या कालावधीमध्ये यांनी पक्षाचा राजीनामा दिला, तर पक्षाने त्याचा राजीनामा स्वीकार केला. राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी घडत असतात, त्याच्यात काही कोण कोणाला काही दोष देऊ शकत नाही. आपापला राजकीय पक्ष मजबूत करण्याचा अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे. पण आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो, दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आहे तो अबाधित ठेवूनच आमची राजकीय वाटचाल पुढच्या कालावधीमध्ये होईल, याचं कोणाच्या मनामध्ये संधी असे काय कारण. आणि म्हणूनच तुम्ही एका मतदारसंघापुरतं सीमित नाही. मी त्याला लढाऊपणा कसा असू शकतो, कार्यकर्त्यांच्या प्रति जिव्हाळा ज्या पद्धतीने आपण टिकून ठेवला, त्याच्यामुळे आज इतकी भरगतची सभा आपल्याला या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळाली. आणि म्हणूनच तुम्हाला आता जेव्हा साहेब कळलं असेल, नाहीतर मी कधी रागात प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलत नाही, पण काल तुम्हाला बोललो आणि तुम्ही देशाची जाणारी तिकीट रद्द करून या कार्यक्रमाला आलात, त्याचे तुमचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. कार्यकर्त्यांची कदर, एक सहकारी ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतो, सुद्धा घाले सरकार लढाऊ कार्यकर्ता ज्याला जिद्दीने पक्ष उभा करण्यासाठी असंख्य सहकार्याला सोबत घेत यशस्वीपणाने वाटचाल करतो, त्याला मी महाराष्ट्रात परदेशामध्ये परत एकदा जाईल, पण कर्जतला येण्याची संधी मी सोडणार नाही. हा मनातला तुमचा विचार या कार्यक्रमाच्या बद्दलचा आदर किती मोठ्या प्रमाणात आहे हे आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी निश्चितपणे जाणू शकतात. पण आज आपल्या माझ्या सर्व सहकार्यांनी एवढंच आश्वस्त करतो की ज्याने आज पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला. खरं मगाशी सचिनजी तुम्ही म्हणाल की सगळे व्यासपीठावरती असणारे कार्यकर्ते आज समोर बसलेले बघतायत, कारण व्यासपीठ इतकं मोठं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं व्यासपीठ हे अशाच पद्धतीने नेहमीच सजलेलं असतं, विचाराची आदान प्रदान करतं, कार्यकर्त्यांची जवळ त्या ठिकाणी साधत असतं आणि त्याच्यातून एक नवा विचार सोबत घेत
आपण यशस्वीपणाने त्या ठिकाणी वाटचाल करत असतो. त्या यशस्वीपणाचा वाटचालीचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे असं या ठिकाणी अंतर मानतात. 9 एप्रिल हा दिवस आम्ही कधी विसरणार नाही. 9 तारखेला भाषेत का विसरणार नाही? कारण 8-10 महिन्याच्या नंतर मी इथे आलो. सगळेजण आपण सोबत आहोत. अनेक महिन्याच्या कालावधीच्या नंतर आपण ज्याला एकत्रितपणाने येतो त्याला उद्याच्या भवितव्याची चावल मनामध्ये ठेवत आपण काम करण्याची मानसिकता निर्माण करतो. दादांचा एक भव्य दिव्य कार्यक्रम झाला. आपण यशस्वीपणाने वाटचाल करत असताना निर्णय घेतल्याच्या नंतर आपण कर्जतलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 वेळेला राज्यस्तरीय अधिवेशन आपण यशस्वी केलं. त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा सिंहाचा मोलाचा वाटा राहिला. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा घेतलं आणि दादांचं नेतृत्व खाली जायला आपण नवा विचार घेऊन स्वर्गीय समाजसेवांच्या विचारधारेवरती काम करण्याची भूमिका एनडीएमध्ये सहभागी होण्याचा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला सुद्धा 2 दिवसीय यशस्वी शिबिर आपण या ठिकाणी केलं होतं. त्याच वेळेला एक प्रचंड जाहीर सभा कर्जतकरांनी अनुभवलेली होती. प्रचंड जाहीर सभा झाली. त्या सभेचं दुसरं प्रतिबिंब या मधल्या कालावधीमध्ये या सगळ्या घडामोडीच्या नंतर सुद्धा इतक्याच पद्धतीने टिकून ठेवण्याचं अवघड शिवधनुष्य ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहात ती बाब अत्यंत यशस्वी पद्धतीने होऊ शकते. आपण सांगितलं की आदिवासी बांधवांच्यासाठी सांस्कृतिक भवन असावं. आता हे 2 महत्वाचे नेते हे मला मार्गदर्शन करतील. आम्हाला 4 मिळाले तर आम्हाला ठेवू यांना 4 मिळाले तर त्याच्यातले हे 1 देणार आणि हे 1 देतील. ते 2 घेऊन जे 1 होईल ते 3घांपेक्षा जास्त मोठं होईल. याच्यात माझ्या मनामध्ये काय कारण नाही. पण आदिवासी बांधवांच्यासाठी आता तारीख वगैरे लिहून ते आपण चुकवायची नाही. पुढच्या 9 एप्रिल 2026च्या अगोदर हे आदिवासी भवन झालं पाहिजे आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्ही आलं पाहिजे हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. संस्कृती विचारधारा उद्याचं भवितव्य केवळ समाज विविधता काढण्यासाठी त्या ठिकाणी उभं राहणार नाही तर उद्याच्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी समाजाचा शोषित वर्ग दीर्घकाळ जो काही बाजूला राहिला त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचण्याची ताकद निर्माण करण्याचं काम आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये सामुदायिकरित्या करूया. एवढं त्यांच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी अंतिम सांगू इच्छितोय. तुम्हाला माहिती असेल जिरवळ साहेब अजितदादांनी वारंवार उल्लेख केला अख्ख्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्याचं कार्यालय सर्वात जर काही क्रमांक 1 सुद्धा असेल तर ते सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तालुक्यामध्ये चालतं. तर अनेक वेळा उल्लेख केला भगवानचे. मी आज या ठिकाणी आपल्याला समाधान वाटून बोलतो असं भाग नाही. अनेक जाहीर करारांमध्ये अजितदादा ते बोलतात आणि अजितदादा फारसी कोणाची स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत असं नाही. कर्कटपणाने एखादी चूक असेल ते सांगण्यामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात. पण एखादी गोष्ट ज्याला चांगली होत असते त्यावेळेला त्याच्या पाठीवरती शाबासकीचा हात फिरवणारा मोठ्या मानाचा नेता म्हणजे कोण तर अजितदादा आहेत. हे मला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगत आहे. तर भव्य दिव्य पैसे केवळ त्या ठिकाणी इमारत ऑफिस अशाचा भाग नाही तर त्या इमारतीमधून लोकांना सुद्धा भव्य दिव्य पद्धतीची स्वप्न साकार होण्याची ताकद निर्माण करण्याचं कार्यालय म्हणजे माझं कर्जतचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे. एवढंच मला या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे. जिद्द उमेद पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीने तुम्ही सगळेजण चालू ठेवत राहा. वारंवार यायचं राहायचंय विविध विकास कामाच्या निमित्ताने यायचंय. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितोय पक्षाची पूर्णपणाची ताकद मगाशी जे काही सगळे वक्ते बोललेत ना ते सगळे इथे बसले. हे कधी कमी झालं तर ते घे आहे हे म्हणजे कमी झालं ते इथे आहे आणि त्याची जाण आणि जाणीव अजितदादांच्या मनामध्ये सुद्धा निश्चित आहे. एखादा कार्यकर्ता ज्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काम करत असतो 9 वाजत आले तरी सुद्धा माझ्या माय माऊली या ठिकाणी बसल्यात. एकही माझी माय माऊली या ठिकाणी हल्ली नाही याचा अर्थ सुधाभाऊच्या नेतृत्वाचा प्रचंड विश्वास हा त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी जागरूकपणा नाही. एक आपला हक्काचा भाऊ ज्याला राजकीय भविष्याची वाटचाल करत असतो भगिनीच्या नात्याने त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे ही मनस्वीपणाची भावना ज्याला माता भगिनीच्या मनामध्ये येते ते नेतृत्व कधी पाठीमागे राहत असतं ते यशस्वीपणाने पुढची वाटचाल करत असतं. तुमच्या संवादाचा दुसरा गुण म्हणजे नम्रता हे नम्रपणाने जमिनीवरती पाव ठेवून जाणारा माणूस कधी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अजिबात पाठीमागे जाऊ शकत नाही. मी याचा अर्थ काय त्याला समजायचं असेल त्यांनी समजावं. अजय भगवानचे हे सगळे घातले त्यांना समजलं मला काय बोलायचं आहे. हाच कायम राहू द्या. शेवटी आयुष्यभराचा हा ठेवा
तुम्हाला भविष्यातली उंची गाठण्यासाठी 100% उपयुक्त ठरेल. त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका लोक पाहत असतात काय मानसिकतेने कोण त्या ठिकाणी काम करत असतं, कशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये काय पद्धतीने विचारत असतात. आणि या सगळ्या गोष्टीचे पाठबळ मोठ्या प्रमाणात पाठीमाग मिळालेलं असताना 90-92,000ची मतं अपक्ष मिळवणं सोपं काम राहू शकत नाही. ती ताकद या खालापूरच्या कर्जाच्या जनतेने आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी केलेली आहे. पाठीमागे वळून बघता पुढची यशस्वीपणे वाटचाल करा. आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे निश्चितपणे त्या ठिकाणी आहोत. मी एवढं सांगतो की पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये ज्यावेळेला येईल त्याला तुमच्या आनंदाला उधाण आलेला असेल अशा कार्यक्रमाला मी एवढंच या ठिकाणी अंतर सांगतो. तो दिवस फार लाभ नाही एवढंच आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे. पुन्हा एकदा माझ्या या सर्व सहकार्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो. मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय बलशालीपणाने वाटचाल करतोय. ती या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कर्जत खालापूरच्या मतदारसंघापासून ज्या पद्धतीने सुरू राहील ती उद्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सांध्यापासून बांध्यापर्यंत निश्चितपणे त्याच्या प्रतिबिंब उमटतील एवढा विश्वास प्रदेशाध्यक्षांना व्यक्त करतो. पुन्हा एकदा अंतःकरणापासून आपल्या सर्वांचं स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.